गायक मात्र आता समालोचनासाठीचे तयार असतील भाग्यश्री म्हात्रे सर. थँक्यू. थँक्यू सो मच. करण काळन याचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आमदार चषक 2025 पहिल्या पर्वामध्ये झाला. त्या संघाला सध्या तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघणार आहात आणि त्यांच्या समोर संघ तुम्हाला अडिवली पाहायला मिळेल. दोन्ही कॅलिबरचे संघ आहेत. दोन्ही टीमचा जर विचार केला गेला तर दोन्ही टीममध्ये असे काहीसे खेळाडू ज्या खेळाडूंनी टेनिस बॉल विश्वामध्ये आपल्या नावाला गावासाठी रिप्रेझेंट केलं. परंतु आज टीममध्ये खरं तर सचिन म्हात्रे नाही आहेत. टीममध्ये चिन्मय नाही आहे. चिन्मय सिलेक्शनसाठी गेलाय. सो दोन मुख्य जे खेळाडू आहेत ते दोन मुख्य खेळाडू तुम्हाला टीम सागावच्या टीममध्ये पाहायला मिळणार नाहीत. त्याच्यामुळे आता पाहावं लागेल की कशा पद्धतीने खेळ राहणार आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी गेली आहे. करण भाने आणि दीपक भाने ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. आणि नो डाऊट नेहमी तुम्ही वेदांतला फ्रंटलाईन बॉलरच्या माध्यमातून टीम सागावमध्ये चांगलं खेळ खेळताना बघितलाय. तोच वेदांत सध्या तरी बॉलिंग मार्कवरती झालाय तयार. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरमध्ये किती धावसंख्येचं टार्गेट राहील, फर्स्ट इनिंगमध्ये किती धाव बनतील, कोणाचा खेळ चांगला राहील, या सगळ्या गोष्टी आपण या इनिंगमध्ये पडताळणीसाठी जरूर तुमच्यासमोर हा सामना घेऊन आलो आहेत. अर्थातच सागाव आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच अडवली. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. करूया सामन्याला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि झालाय सामन्याला शुभारंभ. पहिलाच बॉल करणसाठी टप्पा पडला. बॅट फिरली खूपच वेगाने. फिल्डर वळतो चेंडू खाली. जास्त लांब जाणार नाही कारण फटका खेळला तेव्हा जास्त उंची या बॉलला प्राप्त झाली आणि सुरुवात केली आहे करणने आपल्या डावाची. मोठा खेळाडू आहे. नेहमी तुम्ही सातत्याने अडवली गावातून खेळत असताना करणला अटॅक करताना तुम्ही बघितलाय. त्याच्यासमोर चांगला बॉलर वेदांतचा पहिलाच बॉल लेंथवरती होता. कट करण्याचा प्रयत्न, बॉल जास्त हवेमध्ये असल्या कारणाने जास्त लांब जाऊ शकला नाही. त्या बॉलवरती मिळतात धावा 2 आणि 2ने सुरुवात केली आहे डावाची करण बानेनं. बॅटचा फ्लो थांबवला. टप्पा पडला. अनपेक्षित बाउन्स. टप्पा पडल्यानंतर बघितला अंपायर्सने सुद्धा की जास्त टॉस झाला चेंडू. वाईटचा इशारा दिला अंपायर्स निरंजन सावंत सरांनी की हा बॉल जास्त टॉस आहे. लेंथवरती बॉल टाकला जिथे बीट करण्याचा प्रयत्न करणला, परंतु करणने थांबवला गेला. आधी सुरुवातीला प्रयत्न होता करणचा की टप्पा पडलाय, बॅटचा फ्लो वाढवावा, पण तो थांबवला गेला. लेफ्ट केलं गेलं चेंडूला आणि इथनं वाट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 3. वेदांतचा हा बॉल ताकदीने खेळलाय. मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न, पण तो सुंदर झेल मिडॉनला गवासला गेला. करण भाने, रोहित त्या ठिकाणी होते, त्याच्या हातामध्ये झेल. जिम्मेदारीचा खेळ करणकडे होता, परंतु त्या जिम्मेदारीला कुठेतरी खेळ करू शकला नाही करण. परत तो मैदानाच्या बाहेर लागणारा झटका पहिला. बसलाय. मिडॉनला बीट करून लॉंग ऑनला बॉल खेळायचा होता. बॅटच्या व्यवस्थित संपर्कामध्ये आला नाही, त्या कारणास्तव रोहितच्या हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली. नाराज आहे करण. करणलाही माहिती आहे की निर्णायक मॅच आपण या स्पर्धेमध्ये खेळतोय. ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. प्रथम पारितोषिक 1,11,000 रुपयाचं आहे. त्या अनुमानाने या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना त्याची निराशाजनक कामगिरी पाहून खरं तर त्यालाच थोडासा दुःख वाटला असावा. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. खरं तर क्रिकेटमध्ये भावना असतात. त्या भावना कधी आपल्या बाजूने होतील, कधी आपल्या विरोधात जातील. हे सिच्युएशननुसार डिपेंड होत असतं. डिपेंड होतं. या मॅचमध्ये करण भाने मैदानाच्या आतमध्ये चाललं, परंतु तो करण भाने मैदानाच्या बाहेर गेलाय. विजय पवारसाठी हा बॉल इथनं प्राइज विकेट मिळू शकते आणि विलाली आहे. या महत्वाचा पाहिलं गेलं तर वाटा उचलत असताना मैदानाच्या आतमध्ये वेदांत तुम्हाला पाहायला मिळाला. एक चांगला बॉलची लेंथ वापरली गेली, त्यावरती अडकवलं गेलं विजू पवारला. दुसरा फलंदाज लागोपाठचा मैदानाच्या बाहेर. मुख्य जे फलंदाज असतात त्यांच्याकडनं जेव्हा कामगिरी कमकुवत होते ना, तेव्हा येणाऱ्या फलंदाजांवरती ऑलरेडी प्रेशर वाढलेला असतो आणि तो अजून वाढत जातो. कारण करण आणि विजय पवार हे असे फलंदाज होते जे मैदानाच्या आतमध्ये असले तर कोणत्याही प्रकारचा संकोच नसतो. ते चांगली धावसंख्या उभारत असतात, परंतु चांगल्या लेंथने बॉल टाकला गेला जिथे विजय पवार ही बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. हॅट्रिक बॉल होता, सन्मान दिला गेला. थांबले, थोडासा बघितला गेला बॉल. फक्त दिशा देत असताना
जरूर पॉइंटला हा बॉल खेळला, ज्या बॉलवरती सिंगल कल्पेशच्या खात्यामध्ये आणि टीमच्या खात्यामध्ये धावा संख्या 4. पहिलं षटक थोडंसं डोकेदुखीचं ठरलं. वेदांचे 2 चांगले बॉल जिथे चांगले खेळाडू बाद झाले आधी मिडॉन, त्याच्यानंतर बॅकआउट स्क्वेअर लेगला विजय पवारचं जाणं कल्पेशने सिंगल बनवली आहे. सुंदर फटका, क्लासिकल टप्पा बघितला, वाट पाहिली, वाट लावली, बॉल चालला स्वीपर कव्हर, बॉर्डरलाईनच्या बाहेर. दबाव वाढत होता आणि त्या दबावाला आता कुठेतरी बली न पडत असताना सुंदर फटका दीपक भानेचा. हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. कमी फलंदाज असतात जे या दबावामध्ये थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर दीपक भानेने बॉल बघितला, टप्पा फक्त दिशेने आला आणि त्या दिशेने बॉलला पाठवत असताना यावेळेला मोठा शो खेळायचा होता. स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला, अडवला गेला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. रोहित आहेत त्या ठिकाणी, बॉलला त्याने फील्ड केलं गेलं, बॅकअप दिलं गेलं. सुंदर लेंथ होती, त्या लेंथवरती समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नांमध्ये थोडंसं अपयश मध्ये. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 8, जिथे बॅटिंग अडवली. 2 खेळाडू लवकर बाद झालेत. आपण पाहिलं तर करत आलेले आहेत. सहर्ष स्वागत. सध्या तरी कदाचित इन ऍक्शन मध्ये असतील टीम खांबालपाड्याच्या माध्यमातून, परंतु पाहावं लागेल इन ऍक्शन मध्ये आहेत की प्रेक्षक म्हणून आलेत. हेच वेलकम, सहर्ष स्वागत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा जर आपण पाहिल्या तर सुरुवातीच्या षटकामध्ये 8 आल्या. जिथे पॉवर प्लेचं षटक होतं ते पॉवर पॅक हाताळलं गेलं वेदांना, त्याला मिळाल्या धावा. त्यांनी खरं ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज झालाय सूरज, कॅप्टन होते आणि कॅप्टनवरती नेहमी मोठी जिम्मेदारी असते. टॉससाठी त्यांनी आल्यानंतर आम्हाला सांगितलं की 2 खेळाडू मुख्य अनुपस्थित आहेत. अर्थातच सचिन म्हात्रे नाही आहेत, वेदांत नाही, माफ करा चिन्मय नाही आहेत टीममध्ये, त्याच्यामुळे सध्या तरी त्यांचे 2 जे मुख्य खेळाडू आहेत त्यांचा अभाव त्यांना जाणवत असावा. परंतु चांगलं काम केलं या ठिकाणी. आपण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च झाल्या. पायांवरती बॉल होता, फक्त फ्लिक केला गेलाय. बॉटमॅनचा सुंदर वापर तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत पोहोचतात. कल्पेशच्या खात्यामध्ये दुहेरी जोडली जाते आणि टीमच्या खात्यामध्ये सुद्धा टीमची धावसंख्या 10. कल्पेश पोहोचला आहे 3 या इंडिव्हिज्युअल आकड्यावरती. कल्पेश ही चांगला खेळाडू आहे. कल्पेश कधी मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत असतो, त्याला तीच आता आक्रमकता करायची आहे. परंतु पहिलाच बॉल फेस करत असताना सूरजचा थोडासा सन्मान दिला, त्या बॉलवरती धावा मिळायला गेल्या 2. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेचला गेला फटका, टप्पा पडल्यानंतर फिल्डरच्या अगदी डोळ्यासमोरून बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. हा चौकार कल्पेशचा. सुंदर फटका होता जिथे धावफलक थोडंसं थांबलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये पहिल्याच 2 बॉलवरती 6 धावसंख्या बनवत असताना आता पुढे सरकतोय संघ अडवली. सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा बनल्या नाही ना, त्या धावा आता या ओव्हरमध्ये बनवाव्याच लागतील, कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक रिव्ह्यू घेतलाय का हेच आपण चेक करूयात. बीमरसाठी रिव्ह्यू, सो आपण चेक करूयात की या बॉलवरती नेमकं घडलंय काय. सध्या तरी अतुल आमच्या समवेत आहेत. अंपायर्स रिव्ह्यू के बॅट्समॅन रिव्ह्यू, येस बॅट्समॅन रिव्ह्यू, सो आपण चेक करूयात. मॅनेजमेंट कमिटी विनंती करेन अंपायर रिव्ह्यू. उगम कुठे असतील तर या उगम सर आपण चेक करूयात की या बॉलवरती नेमकं डिसिजन काय असेल. रिव्ह्यू घेतला गेला अंपायर्सने. शंका आहे थोडीशी की कदाचित कमरेच्या वर चेंडू आहे, परंतु ती शंका आम्ही तुमची सॉल्व्ह करू. खेळपट्टीवरती टीम मीटिंग घेऊ नका, विनंती करेन. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीवरती टीम मीटिंग घेऊ नका, कारण बहुतांश आपले ग्रामीण टेनिस क्रिकेटचे खेळाडू हे हार्ड ग्रिपचे शूज यूज करत असतात. त्याच्यामुळे शेणामातीने सारवलेल्या विकेटवरती आपण जेव्हा टीम मीटिंग घेतो किंवा त्या विकेटवरती पळतो तेव्हा थोडीशी शंका असते की खराब होते खेळपट्टी. इट्स अ फेअर डिलिव्हरी, सो लिगल डिलिव्हरी आहे. थोडासा कल्पेश पुढे आला होता, त्या अनुमानाने कमरेच्या डिलिव्हरी इथनं घोषित केल्या अंपायर्सने. म्हणजे या बॉलवरती फक्त 4 धावा मिळतील, परंतु ज्या 4 धावा मिळाल्यात ना त्या बेनिफिट देऊन जातात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा होत्या 8,
या बॉलवरती मिळाला चौकार कल्पेशला. इंडिव्हिज्युअल धावसंख्या सध्या तरी तो चांगला बनवतोय. तो 7 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती पोहोचला गेला आणि सूरजवरती त्याने पहिला अटॅक केलाय जिथे चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 14. ऑफसमवरती हलकासा बॉल टाकला होता. लो फुल टॉस अटेम्प्ट करत असताना ऑनसाईडला डीपमध्ये काव कॉर्नरला फिल्डर. बॉल आलाय सूरजच्या हातामध्ये. इथनं पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या 15. आता सध्या तरी जे दोन फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यात ना, ही पार्टनरशिप दीपक भाने आणि कल्पेश भाने ही टिकवणं गरजेची असेल. कारण एखादी पार्टनरशिप स्पेशली जेव्हा टिकते ना, तेव्हा त्या पार्टनरशिपच्या माध्यमातून चांगला खेळ होत असतो आणि तीच पार्टनरशिप आता टिकवायची आहे टीम अडवलीला. दीपक साठिया बॉल सुंदर फटका फुल टॉस बॉल त्याला टर्न केलाय परंतु फिल्डरची चुकी झाली. थोडेसे पुढे आले हाताला चाटून बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. या बॉलवरती रिझल्ट चांगला मिळेल षटकार. एकवीस अजून काही वाढवण्याचा प्रयत्न ऑनसाईडला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका टीपमध्ये फिल्डर फंबल झाले नाही त्याचाच फायदा मिळाला गेला. फिल्डिंग पोझिशन सेट होती. त्या सेट असलेल्या फिल्डिंग पोझिशनमधून पुढे फिल्डर आला. वेदांत त्या ठिकाणी होते. बॉलला अडवलं गेलं. मिळते सिंगल आणि या सिंगलने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 22. या ओव्हरमध्ये धावा येत आहेत कारण आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर पाहिले ना तर 2 मोठे फटके आल्यात विरोधात सूरजच्या. कल्पेशसाठी हा बॉल ताकदीचा वापर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. इट इज अ कडक. हा बॉल जर पाहिला तर फ्लो मध्ये होता. बॅटच्या परफेक्ट मिडल तुम्ही स्ट्रोक वरती कन्वर्ट होताना बॉलला बघितलं. सूरजच्या विरोधात आपण जर पाहिले तर 20 धावा या ठिकाणी बनवत असताना 3 मोठे स्ट्रोक तुम्ही बघितले. 2 स्ट्रोक कल्पेशच्या बॅटमधून आले. 1 स्ट्रोक तुम्ही पाहिला तर आला दीपक भानेच्या बॅटमधून. म्हणजेच या ओव्हरमधल्या ज्या 20 धावा आहेत ना त्या अगदी उपयुक्त राहिला या डावामध्ये. समाज कल्याण न्यास अध्यक्ष भारत सरकार सन्माननीय सोन्या काशीनाथ पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूयात की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सोन्या पाटील साहेब सामाजिक क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे. नेहमी गोरगरिबांच्या सेवेसाठी समाजसेवा हा मेन धोरण त्यांचा कार्य.
चौधरी साहेब आपण त्यांचा सन्मान करावा. मोठा विक्रम राजू दादांच्या आदित्यच्या हळदीमध्ये जवळपास 22 लाख रुपयांची टीप धनराशी त्यांना मिळाली आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा हळदी क्षेत्रामधला असा एक विक्रम दादूस यांनी
आपल्या नावावरती केलाय. त्यांच्या गाण्यांनी आजवर बरेच जण थिरकलेले आहेत. मी एक छोटस आपण या ठिकाणी उपस्थित आहात, सो त्या निमित्तानं आमच्या रसिकांसाठी आपल्याकडून एक छोटस गाणं व्हावं ही सर्वांची अपेक्षा आहे, ही सर्वांची इच्छा आहे. आदरणीय उद्योगपती भिवंडीचे जे के पाटील साहेब, जयवंतजी काशीनाथ पाटील साहेब यांचा सन्मान होतो. 49 लास्ट मामा मॅच चालू राहतो. चला सगळ्यांना दादूचा नमस्कार आणि अतिशय सुंदर या ठिकाणी आमदार चषक सुरू आहे. या क्रिकेटच्या सामन्यांसाठी मला यायचं आहे आणि मला याची संधी लाभली. आपण सगळ्यांना आहात. ज्या आईचा आशीर्वाद मला लाभला आणि त्या आईच्या आशीर्वादाला मी आतापर्यंत घेऊन चाललेलो आहे. खरं तर उमरडे गावचं मला खूप आधीपासून प्रेम आहे. बऱ्याचशा हळदी गाजवण्याची या गावातून मला संधी लाभली. त्याच आईचं गाणं थोडंसं मी गुणगुणतो आपल्यासाठी. आये आईलो आई तुझं लालूल्या डोंगरावर हाई घरू गो आई तुझं लालूल्या डोंगरावर हाई घरू ना आई तुझं उंगवत्या सूर्यासमोर घरू गो आई तुझं उंगवत्या सूर्यासमोर घरू आई तुला बापानी बापानी काय दिलं दानू गो आई तुला बापानी काय दिलं दानू नतल अंगोलीला हवूत दिलाई दानू गतल अंगोलीला हवूत दिलाई दानू. बोला माते की जय. पुन्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऐकूला प्रार्थना करताना सगळ्यांना उदंड आयुष्य यश लाभो. थँक्यू थँक्यू सो मच. करू बिग बॉस फेम आणि सर्वांचे दादू संपूर्ण आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवरांना, आदरणीय जे के पाटील साहेब आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे लाडके आयोजक उपस्थित मान्यवरांना विनंती की आपण पुन्हा मंचावरती व्हीआयपी डायस वरती आसन ग्रहण करून घ्या. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स अगेन्स्ट सागाव या मॅच कडे वळूयात. 3 ओव्हरचा खेळ संपला. 49 धाबा टीमच्या टोटल मध्ये आहेत. चौथ्या ओव्हरसाठी आलाय गोलंदाज, जिथे 2 ओव्हरमध्ये थोडासा मार पडला गेला, कारण सूरजच्या षटकामध्ये 20, अवधूतच्या षटकामध्ये 21 आल्या आणि आता वेदांत आलाय. जर वेदांतने पहिलं षटक हाताळलं जिथे फक्त 8 धाबा खर्च केल्या होत्या. वेदांच्या विरोधात वारंवार अटॅक करण्याचा प्रयत्न होतोय. याच्या अगोदरचा टप्पा सरळ रेषेत होता, विकेट किपरच्या हातामधून अगदी ऑफस्टंप वरून गेला आणि या वेळेला थोडासा लेंथ होता, तो लेंथ थोडासा पुढे टाकण्यात आली. तोही चेंडू डॉट खेळत असताना कल्पेश. तिसरा बॉल बचावात्मक बॉटमहँडचा सुंदर वापर. समोर चेंडू बघत असताना फक्त बॅटचा पेस क्लोज केला. बॉल कव्हर्सला ढकलत असताना सर्कलच्या आतमध्ये चेंडूची फिल्डिंग झाली आणि या बॉलवरती एक सिंगल टीमची धावसंख्या 50 धाबा तर पूर्ण झाल्यात. एक सन्मानजनक स्कोर आहे. तो स्कोर आता आडिवली टीमच्या माध्यमातून कल्पेश आणि दीपक भानेने उभा केला. वाटत नाही पवार बाद झाल्यात, कारण त्यांच्या जाण्याने पडला नाही कल्पेशला. जास्त लांब जाणार नाही तर सिंगल जरूर मिळेल. हे सिंगल एक धावसंख्या तुम्हाला टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळतात. मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर जी जिम्मेदारी कल्पेशवरती आली ना, ती कल्पेशने जिम्मेदारी आतापर्यंत हँडल केली आहे, कारण त्याच्या बॅटमधून दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा तुम्ही पाहिल्या. फुल टॉस बॉल ऑन साइडला सेट झाला. बॅट्समन बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, जरूर चौकार येईल, पण तो पंचाने रेफर केला गेला थर्ड अंपायरकडे. म्हणजे चेक करणार आहोत की या बॉलवरती बीमर आहे, अर्थातच लीगल डिलिव्हरी आहे की अनलिगल डिलिव्हरी. तो रिझल्ट चांगला मिळाला. फुलटॉस बॉल दुसऱ्यांदा आला कल्पेश सोबत. याच्या अगोदरच्या फुलटॉस बॉलवरती त्याचा सिक्सर तुम्ही बघितला. लेग स्टंपवरती बॉल टाकला, त्या बॉलला क्रॉस बॅट करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्याने बॉलला पाठवला गेलाय, पण तो रेफर केला गेला अंपायरने की हा बॉल बीमर आहे की नाही ते आपण करणार आहोत चेक. आमदार चषक 2025 मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जे के पाटील सरांचंही मी सहर्ष स्वागत करत आहोत, कारण ज्या पद्धतीने ते मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ सुरू आहे ते पाहण्यासाठी सध्या तरी या क्रीडांगणाचा आराखडा बघत आहेत. या मॅचचा ते आनंद घेत आहेत, त्यांचंही मी सहर्ष स्वागत. सुबतीला संतोषजी चौधरी अर्थात सर्वांचे लाडके दादूस, ज्यांचा आई तुझं लालूल्या हे संगीत एवढं प्रसिद्ध झालं. जेव्हा आपण मित्रांनो भरपूर छोटे असू, माझा आता वय वर्ष 30, परंतु मी
अगदी माझा वय वर्ष 12 या 13 असेल तेव्हापासून हे संगीत ऐकत आलोय आणि ते आत्तापर्यंत अजरामरच राहिलंय. काहीशी असे संगीत आहेत ना, म्हणजे दादूस असेल, नो डाऊट आगरी समाजाला पुढे नेत असताना आपण असं म्हणत असतो की आगऱ्यांच्या बायकांच्याच अंगावरती जास्त सोनं तुम्हाला पाहायला मिळतं. परंतु जेव्हापासून त्यांचं आई तुझं लालूल्या हे संगीत फेमस झालं, त्यांना गोल्डन मॅन म्हणून ही उपाधी दिली आगरी समाजामध्ये. आणि एक सुंदर गायक म्हणून आपण आजवर दादूसला ऐकत आलेलो आहोत. आणि तेच दादूस सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला खेळ सध्या तरी पाहत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. चेक करत आहोत आपण, अंपायरने रेफर केला गेला थर्ड अंपायरला की या बॉलवरती नेमकं घडलं काय. सध्या तरी धावा झाल्यात 55. जर नो बॉल असला तर होतील 56. येणारा बॉल असेल फ्रीड. जर फ्रीड अर्थातच नो बॉल नसेल तर फक्त 55 धावा सध्या तरी तुम्ही टीमच्या टोटलमध्ये पाहाल. आपण करूया चेक या बॉलवरती नेमकं घडलंय काय. सर्वांचं सहर्ष स्वागत. जे जे मान्यवर या मंचावरती उपस्थित राहिले त्या मान्यवरांचा आपण सन्मान जरूर केला. 1967 रोजी जेव्हा ठाणे महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकला गेला शिवसेनेचा, तिथपासून निरंतर सातत्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आपण पुढे येताना बघितली आहे. हा डिसिजन अंपायर्सने घोषित केला. इट्स फेअर डिलिव्हरी. सो ही लिगल डिलिव्हरी आहे. धावा 55 तुम्हाला पाहायला मिळतील. 55. मी विनंती करेन सावंत सर 2 मिनिटे या ठिकाणी या. मेघदा आहे का? चल या. रमेश म्हात्रे सर एकदा तुम्ही शहानिशा करा, योग्य ते डिसिजन आपण पोहोचूयात, कारण कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाही. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा आपण या ठिकाणी वापर करूयात. नेमकं पाहूयात की या बॉलवरती घडलंय का. हरकत नाहीये, पुन्हा एकदा आम्ही चेक करून तुमच्यापर्यंत जो योग्य असेल तो डिसिजन आम्ही पोहोचू. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून तुम्ही सध्या तरी या स्पर्धेचा आनंद घेत आहात. त्यामुळेच आपण पाहूयात की ऑफिशियली जे अंपायर आहेत त्यांचा काय डिसिजन येतोय. या बॉलवरती नेमकं काय घडलंय, लिगल की अनलिगल, या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. इट्स फेअर डिलिव्हरी. कारण चेक केला अंपायर्स मेकादा यांनी की इट्स फेअर डिलिव्हरी आहे. सो थोडासा खाली होता, खेळाडू खेळण्यासाठी थोडासा खाली वाकला गेला, त्याच्यामुळे जी फ्लाईट आली ती कमरेच्या खाली होती, त्याच्यामुळे अंपायर्सने घोषित केलं इट्स फेअर डिलिव्हरी. सो 55 धावसंख्या असतील. या बॉलवरती फक्त चौकार मिळेल. 4 चेंडू समाप्त झालेले आहेत आणि 5 चेंडू समाप्त झालेले आहेत आणि शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल वेदांचा. चौकार आला या ओव्हरमधला. हा पहिला चौकार तुम्ही पाहिला. सुरुवातीला 2 डॉट बॉल फेस केले, त्याच्यानंतरचा स्ट्राईक मिळाल्यानंतर हा चौकार कल्पेशचा पाहायला मिळाला. शेवटचा बॉल हा पण पुल केला गेला. टप्पा पडला फिल्डरच्या हातामध्ये ॲक्युरेटली. मिड विकेटला फिल्डिंग करत होते. या सिंगलने टीमची धावसंख्या 56. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 56, जिथे बॅटिंग करतोय संघ अडिवली. सध्या तरी स्कोर कार्ड जर आपण पाहिलं ना तर या 56 धावा आणि त्या 56 धावसंख्येचा बहुमूल्य वाटा उचलला गेला कल्पेश भानेनं. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 4 षटकार बघितले, 2 चौकार. दुहेरी धावसंख्येचा विचार केला गेला तर एक वेळा त्याने दुहेरी आणि सिंगल ही त्याने बनवल्या गेल्यात, त्या म्हणजेच 5. तब्बल 39 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती कल्पेश खेळतोय. परंतु ज्या रिदममध्ये कल्पेश आहे ना, असं वाटतं की तो अर्धशतक जरूर बनवण्याचा प्रयत्न करेल. वाटतही नाही की वेदांच्या ओव्हरमध्ये 2 महत्त्वाचे विकेट आले. असं वाटलं की संघ अडवली थोडासा बॅकफुटला गेलाय. येणाऱ्या फळीमधले फलंदाज कशा प्रकारे बॅटिंग करतील, परंतु ते दाखवलं कल्पेश भाने आणि दीपक भानेने. ही चांगली पार्टनरशिप सध्या तरी बनवत असताना ते अडवली संघाचा स्कोर कार्ड हे पुढे नेत आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली 56. आता आलाय रोहित
ज्या रोहितच्या हातामध्ये तुम्ही झेल बघितले गेले सुरुवातीला करण भानेची जो फिल्डिंग करत होता मिडॉनला, आता त्याच्या खांद्यावरती 6 चेंडूंची जिम्मेदारी आणि त्याच्या समोर कोण आहे तर अडिवली संघाची जिम्मेदारी ज्याने उचलली आतापर्यंत 39 धावा ज्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाला तोच कल्पेश बाने सध्या तरी ऑन द स्ट्राईक. ओव्हर द विकेटने हापाम पुल करत असताना ऑनसाइडला चालला बॉल. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगलने संतुष्टी मानावी लागेल. सध्या तरी ज्या रिदममध्ये कल्पेश खेळतो ना तो आउटस्टँडिंग आहे, कारण प्रत्येक बॉलची मेरिट ओळखणं, प्रत्येक बॉलच्या रेषेमध्ये जाणं, फुलटॉस बॉल, लोवर फुलटॉस बॉल, त्याच्यावरती कोणता स्ट्रोक एक्झिक्यूट करणं, या सगळ्या माइंडमध्ये रीड केल्या त्याने गोष्टी आणि लेंथ, आणि त्या अनुमानाने सध्या तरी तो 40 वरती पोहोचला. दीपक साठ्या बॉल मिस्टामिंग, इथनं विकेट मिळू शकते, भागीदारी ड्रॉप होऊ शकते. 2 गोलंदाजांना भागीदारी ड्रॉप करणं जमलं नाही, परंतु रोहितने ते जमवून दाखवलं, कमवून दाखवलं. इथनं विकेट महत्वाची, दीपक बाने बाद लागणारा झटका तिसरा. राहिलं, परंतु रोहितच्या षटकाला सुरुवात झाली. सिंगलने स्ट्राईक रोटेट, कल्पेशची स्ट्राईक मिळाली गेली ती दीपक भानेला, आणि दीपक भानेला परतीचा प्रवास करावा लागला या मॅचमधून, परंतु त्याचंही काम चांगलं राहिलं. त्याच्या कार्यामध्ये धावा जर आपण पाहायला गेला तर तब्बल इंडिव्हिज्युअल 13 धावा त्यांनी महत्त्वाच्या बनवल्या आपल्या टीमसाठी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये गेल्या नितेश. आता विचार करेल अडवली संघासमोर खेळत असताना संघ सागाव की येणाऱ्या बॉलिंग ऑर्डरमध्ये विजय पवारला सहन करावं लागेल, नवीनलाही सहन करावं लागेल. त्या अनुमानाने आपण जर बघितलं गेलं तर या तिन्ही गोलंदाजांचा चांगला खेळ सध्या तरी अडवलीच्या माध्यमातून राहिलाय. नो डाऊट नवीनही चांगला गोलंदाज आहे. विजय पवारचे 2 ओव्हर असतील की नवीनचे 2 ओव्हर असतील ते येणाऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला पाहायलाच मिळेल, परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ अजूनही उर्वरित आहे. नितेश साठ्या बॉल मागे खेळल्यात, सुंदर फटका, फिल्डरही नव्हते परंतु असूनही फायदा नव्हता. बॅकअप स्क्वेअर लेगला बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. सिक्सर नंबर 1 बाय नितेश. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. ओव्हर द विकेटने आले, टप्पा पडला, मागे खेळण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न सक्सेसफुली अटेम्प्ट करत असताना फक्त दिशा दिली. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवत असताना नितेशने सुरुवात केली धमाकेदार आपल्या इनिंगची. याच्या अगोदरच्या 13 धावसंख्या महत्वाच्या होत्या दीपक बानेच्या, परंतु सुरुवातीलाच गेल्यानंतर अटॅक केला रोहितवरती. दुसरा बॉल ऑन साइडला त्याच दिशेने चाललाय, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉल सिक्सर नंतर मिसफिल्ड झाली आणि बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. मिसफिल्ड मिस्टेक खरं तर भरपूर मोठी झाली. जिथे एकच धाव बनली असती तिथे जरूर 3 धावा एक्स्ट्राच्याच दिल्या अशा आपण म्हणू शकतो. आणि या चौकाराने आता टीम पुढे सरकत असताना ती 67 धावसंख्येवरती मिस्टेक झाली. फिल्डरकडनं ॲक्युरेटली आले होते, परंतु अगदी पायाना ब्रश होऊन बॉल मागे गेला आणि इथनं चौकाराने टीमची धावसंख्या 67. अजूनही 2 बॉलचा खेळ उर्वरित आहे. यावेळेला ताकदीचा वापर, टप्पा पडलाय जरूर. लॉंग ऑनला फिल्डर येण्याचा प्रयत्न करतात, मिड विकेटला फिल्डिंग करत होते. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा अटेम्प्ट सुरू केला होता, परंतु तिसरीसाठी थांबवलं गेलं आणि आता चांगला स्कोर, एक चांगला स्कोर आता उभा राहिलाय. सागाव संघाला सुरुवातीला वाटलं होतं की करण भाने मैदानाच्या बाहेर गेलाय, विजय पवार मैदानाच्या बाहेर गेलाय, संघ थोडासा हतबल होईल, परंतु ती कमी कल्पेश भानेने पूर्ण केली आणि आता नितेश करतोय मागे खेळण्याचा. आता प्रयत्न थोडेसे पुढे आले खेळण्यासाठी आणि अखेरकार जो संघर्ष होता टीम सागावच्या माध्यमातून रोहितचा, तो संघर्ष या ठिकाणी संपला. या ओव्हरमध्ये आला धाबा 13. अशा पद्धतीने 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 69, एक चांगल्या स्थितीमध्ये जात असताना, आणि 70 धावसंख्येचं एक मोठं लक्ष या ठिकाणी पार करावं लागेल टीम सागावला. सन्माननीय महेश साहेबांचं आगमन नुकतंच या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत.
पडा आणि टीम म्हात्रेपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल टीम खंबालपाडा आणि टीम म्हात्रेपाडा या दोन टीमच्या मध्ये. सो विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. लवकरात लवकर पाठवा कृष्णा म्हात्रे किंवा योगेश म्हात्रे. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर टॉससाठी या. कृष्णा म्हात्रे. आमदार चषक 2025 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. 4 दिवसाची ही स्पर्धा. आजचा तिसरा दिवस. आजच्या तिसऱ्या दिवसातली शेवटची मॅच तुम्हाला अनुभवायला पाहायला मिळेल टीम खंबालपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल टीम म्हात्रेपाडा. दोन्ही दिग्गज संघ. सध्या तरी कृष्णा म्हात्रे या मंचाकडे येत आहेत. विनंती करेन लवकरात लवकर या जेणेकरून आपण लवकर टॉस या ठिकाणी संपन्न करू शकतो. विनंती करेन सन्मान्य जे के पाटील आणि दादूस यांना की तुमच्या शुभ उपस्थितीने आपण या मॅचचा नाणेफेकीचा कौल या टॉस बॉक्समध्ये आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही मान्यवर आमच्यासाठी आदरणीय होते. त्यांचा आदर सन्मान आपण केला आणि त्यांच्या शुभ असते त्यांच्या शुभ उपस्थितीने आपण करणार आहोत या मॅचचा नाणेफेकीचा कौल संपन्न. आपण विनंती करा संतोषजी चौधरी साहेबांना की तुमच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल हा संपन्न करावात. खरं तर नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. त्या दोन्ही बाजू एका बाजूला सतीश साहेब दुसऱ्या साईडला आमदार साहेब. सतीश दादा असा कॉल टीम खंबालपाडच्या कॅप्टनचा आणि टॉस लागला टीम खंबालपाडाच्या कॅप्टनच्या बाजूने. विनंती करेन साहेबांना की मंचाची शोभा पुन्हा एकदा तुम्ही वाढवायचे. तुमचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो की तुम्ही टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला. आपण थोडीशी चर्चा करूयात. कृष्णा दादा थोडीशी फक्त चर्चा जास्त करणार नाही आहोत. कॉल खरं तर विरोधात लागला टीम म्हात्रेपाड्याच्या. टॉस जिंकला टीम खंबालपाड्याच्या कॅप्टनने. काय डिसिजन असेल? फिल्डिंग. जो संघ मूल आपल्याला पाहायला मिळाला खंबालपाड्याचा तोच आहे की काहीसे नवीन खेळाडू आहेत? नाही सेम आहे फक्त साईदादा नाही. त्याची कुठेतरी तुम्हाला उणीव भासत असावी. फिल्डिंगचा डिसिजन घेतला गेलाय. काय वाटतं की समोर संघ म्हात्रेपाडा कल्याण डोंबिवली नव्हे तर पनवेल विभागामध्ये जाऊन सुद्धा हा संघ चांगला परफॉर्म करतोय. सध्या तुझ्यासमोर कृष्णा म्हात्रे एक लेजंड खेळाडू आणि या टीमची खरं तर बांधणी त्यांनीच केली आहे. सो काय वाटतं की म्हात्रेपाडा संघासमोर खेळत असताना किती धावा तुमच्यासाठी चांगल्या राहतील ज्या सेकंड इनिंगमध्ये तुम्ही बनवण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा तो पाहताय. ह्या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय? स्पर्धा तर खूप चांगली आहे. आयोजन पण चांगलंच आहे. ग्राउंड पण चांगलं आहे. खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. चांगलं ओपिनियन तुझं तुम्ही ऐकवलं. कृष्णदादा निरंतर सातत्य मलंगड विभागामध्ये खुळा गटातून खेळण्याचा खरं तर बहुमान तुम्ही मिळवला गेला. कारण अशा काहीशा स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये खरं तर म्हात्रेपाडा गाव आणि त्या गावाला क्रिकेटमध्ये रिप्रेझेंट करणारा हा तुझा खरं तर संघ म्हात्रेपाडा. काय म्हणशील की सध्या तरी खंबालपाडा समोर खेळायचं आहे करायची बॅटिंग किती आकडा माइंडमध्ये की तो बनवण्याचा प्रयत्न करशील? नक्की खंबालपाडा संघ चांगला संघ आहे. आम्ही 55-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तुम्ही एक चांगल्या स्पर्धेचे चांगले आयोजक आहात. आज बुग्या टीममध्ये आहे की नाही? आहे. म्हणजे संपूर्ण टीम जर आपण पाहिली राजेश असेल तू असशील बुग्या असेल मच्छिंद्र असेल या सगळ्यांच्या चांगल्या कामगिरीने खरं तर म्हात्रेपाडा हा संघ एक दिग्गज संघामध्ये गणला जातो. ही स्पर्धा काय म्हणते? या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? तुम्ही एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहात म्हणून या स्पर्धेबद्दलचे तुझे 2 शब्द काय आहेत? स्पर्धा खूपच छान असते. लगातार मला वाटतं 3रा वर्ष आम्ही या स्पर्धेमध्ये खेळतोय. 2 वर्ष खूप चांगला खेळलोय. यावर्षी चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि स्पर्धेचं आयोजन खूप छान दरवर्षी असतो. थँक्यू सो मच. सुंदर ओपिनियन तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस बॉक्समधून न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की खंबालपाडा टीमच्या कॅप्टनने जिंकला. टॉस घेतली फिल्डिंग. नेक्स्ट मॅचमध्ये बॅटिंग करताना म्हात्रेपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया करण काळन त्या ठिकाणी सज्ज आहेत. सेकंड इनिंगमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आमदार चषक 2025 दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वाचा 3ऱ्या दिवसाचा खेळ आपण पाहतोय. डिफेंडिंग चॅम्पियन खेळत असताना गुरुदत्त शेरादेव सागाव आणि त्यांच्या विरुद्ध जयनुमान प्रिशा 11 अडिवली.
टार्गेट 70 धावांचे. जबरदस्त खेळ राहिला बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये. अडुलीचा फलंदाजांचा सुरुवात इथेही केली आहे सूरज भोईरने पहिल्या चौकाराने. कमी गती मिड ऑनला फिल्डर आतमध्ये वाईडिश लॉंगला बॉल चाललेला जिथे विजय पवार थ्रो करेल. मिळते तोपर्यंत सहजरित्या एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळतोय. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 5 धावा. सूरज भोईर आणि राम म्हात्रे ही जोडी आघाडीची आपण पाहतोय या मॅच मध्ये. यानंतर साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबाल पाडा आणि त्यांच्या विरुद्ध जय भोले म्हात्रे पाडा अशा 2 नामवंत संघांदरम्यानची लढत आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये करतायत बिकॉज लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल तेव्हा या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतीलच. लॉंग ऑफला फिल्डर ठेवला लेफ्टी राम म्हात्रे साठी. ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेट आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट आणि त्याचबरोबरीने शॉर्ट कव्हर. इनफिल्ड मध्ये हे फिल्डर आपण पाहतो 28 बॉल 65 धावांचं समीकरण या मॅच मध्ये असताना गोलंदाज. स्विच हिटचा बॉल प्रयत्न इथे शॉट आपण बघितला. शॉर्ट ऑफ लेंथ होता. शॉर्ट थर्ड मॅन ने चांगल्या पद्धतीने कल्पेशने कव्हर केले. थ्रो केला नॉन स्ट्रायकिंग एंडला. सूरजला पुन्हा मागे जावं लागलं. धावसंख्या आपण बघितली तर ती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. षटक पहिलंच प्रगतीपथावर आहे. भूषण बाने लेग स्टंपला बॉल खराब लाईन ऑन साइडला टर्न करण्यात आलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल सीमा रेषेचा बाहेर चौकार. घेऊ नका दोन्ही संघांना सूचना आहेत याबाबत. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर 26 बॉल 61 धावांची गरज या मॅच मध्ये. सुरुवातीला असे वाईब येतात की मॅच शेवटपर्यंत जाईल. ओहो स्लॉट मध्ये बॉल आलाय. रामने लांब मारलाय. म्हात्रेचा पहिला दमदार षटकार. स्लॉट मध्ये आला. प्रचंड ताकद, नजाकत, ताकद आणि त्यासोबत टायमिंग. ऑन साइडला आता खेचून आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर आलेला. आणखी एक चौकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. लक्ष 70 धावांचे. धावा फलकावरती 19. पहिल्या षटकाचा खेळ संपला. खेळ संपला. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 19 धावा. 24 बॉल आणि 51 धावांची गरज आहे. मॅच लगेचच बदलते. त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये आलेले 3 चौकार 1 षटकार. सूरजची सुरुवात त्यानंतर रामचं आक्रमण. चोवीस बॉल 51 धावांची गरज आहे. सूरज पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आला. ज्याने या मॅचची सुरुवात केली होती या इनिंगची पहिल्या चौकाराने. पहिल्या गोलंदाजाला मार पडला. मात्र विजय पवार आलेत. यावेळेला हलका आत येत होता बॉल. सॉफ्ट हँडने खेळला. डबल माइंड झाला सूरज.
बॅकलिफ्टचा आपण विचार केला तर अगोदर थोडीशी मागे त्याची बॅट आली होती, त्यानंतर समोर येत असताना ती बॅट स्लो झाली. दुविधा मनस्थिती ज्याला आपण म्हणतो, डबल माइंड झाला बॅट्समन. सॉफ्टने शेवटच्या क्षणाला तो खेळला. यावेळेला बॅट स्विंग जबरदस्त, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज विजय पवार यांच्याकडून. आता आमचे साऊंड इंजिनियर देखील आलेले आहेत. कृष्णदादा कारभारी लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आपण ज्यांना बघितलं असेल 19 धावा आहेत, 2 डॉट आलेले आहेत. पुन्हा आत आलाय, पदरले तर पूर्णपणे चुकीचं आपण पाहतोय. ऑफ कट टाकत असताना थांबलाय जागेवरती, कट करण्याचा प्रयत्न करतोय पण बॉल त्याच्या दिशेने येतोय. विजयचं मी कौतुक करेन, जबरदस्त बॉलिंग. पहिल्या गोलंदाजाला मार पडला होता, भूषणने जी गोलंदाजी केली आहे त्यामुळे आता कमबॅक करणे गरजेचंच होतं जयनुमान प्रिशा 11 अडवलीला, आणि आता तेच घडतंय. 19ला धावसंख्येला फुल स्टॉप लागलाय. पाहूयात तो फुल स्टॉप काढून धावसंख्येला गती प्रदान करतोय का सूरज भोईर. पवार, आहा, मसालेदार तिखट बाउन्सर. लंच टाइम झालेला आणि पहिलाच आपण पाहतोय ठेचा दिलाय तो आता विजय पवारने सूरज भोईरला. जबरदस्त बॉलिंग. ऑफसमचा बाहेर 3. यावेळेला बॉडी लाईन बाउन्सर आला आणि बाउन्सरची एलर्जीच वाटली आता सूरज भोईरला. लेग स्टंपला बॉल होता, टर्न केला, डीप फाईन लेगला फाईन खेळलाय सूरज. 4 धावा हा चौकार. आज झालेले आहेत आमच्या कंट्रोल रूम मध्ये ऍज अ ऑपरेटर, त्यामुळे रिलीव्हर मिळालाय ग्रामीण टेनिस क्रिकेटला. आणि आमचे सर्व कॅमेरामॅन सध्या लंचचा आस्वाद घेतात. मांसाहारी जेवणाचा दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला. काय गोलंदाजी राहील. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 मॅच मध्ये धावा बनवायच्या 47. बॅटिंग करणाऱ्या सागावला भोले मात्रे पाडाला. सो दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा. ज्यांनी टॉस जिंकलेला आहे, आय थिंक डिसिजन फिल्डिंगचा टॉस खंबालपाडाने जिंकला. एपी फिल्डिंग ते करणार आहेत. सो आपण मंचा समोर तयार राहा आणि मात्रेपाडाला विनंती आपण मंचाच्या डाव्या बाजूला जिथे पॅव्हेलियन तिथे तयार राहा. 18 बॉल मध्ये 47 धावांची गरज आहे. हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. येत्या 21 ते 24 जानेवारीला तुम्हाला सागावची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 32 ग्रामीण संघांना घेऊन गुरुदत्त चिरादेव सागाव आयोजित, आणि येत्या 16 ते 19 जानेवारीला बाबूशेठ पाटील चषक अडवलीची स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक गाव यजमान आपल्याला बनत असताना पाहायला मिळतो. प्रत्येकाचे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. जरी क्रीडांगणाचा अभाव असला तरी सागावने उसरगडच्या किंग मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मंचावरती आपण पाहतोय नीरज आमचे ऑपरेटर आणि त्याचबरोबर जय बोले मात्रेपाड्याचे कॅप्टन कृष्णा मात्रे यांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. जबरदस्त ड्रेस कोड आहे. ड्रेस किट जर आपण बघितला, ड्रेस कोड मात्रेपाडाचा अट्रॅक्टिव्ह आहे. येलो विथ व्हाईट स्काय ब्लू फ्लावर्स आहे त्याच्यावरती. नाउ बॅक टू द क्रिकेट. 18 बॉल 47 मॅच मध्ये आलाय प्रभाकर. स्विच इट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द डे. राम मात्रे आज वेगळ्याच रंगात आहे. आला आणखी एक दिमागदार प्री डिटरमाइंड षटकार. धावा सिली पॉइंटला आता फिल्डर.
प्रभाकर ओव्हर द विकेटने येत आहेत. फुल टॉस होता, खराब आपण पाहतोय लेंथ. ऑन साईडला टर्न करण्यात आला, बॅकवर्ड स्क्वेअरला फील्डला थोडासा उशीर घेतलाय त्याने, वेळ घेतलीये पण थ्रो ॲक्युरेट आला, त्यामुळे एका जागेवरती थांबावं लागेल. नॉलॉस आहे ती चांगली बाब. गुरुदत्त चेहरादेव सागावसाठी धावसंख्येला चेस करत असताना 70 धावांचा पाठलाग, 30 धावा धावफलकावर, ते 40 अजूनही पाहिजेत. बॉल शिल्लक आहेत ते 16. बॉल मध्ये या मॅच मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. प्रभाकर ऑफ स्टंपच्या बाहेर 8ची अपील होते आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसलाय गुरुदत्त चेहरादेव सागावला. सूरज भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यश मिळते प्रभाकर बहानेला. सर्वात सिनियर खेळाडू आणि सिनियर बॉलर सध्या गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईरचा आगमन, अष्टपैलवान सागावचे. आणि आता रामला साथ हवी आहे एका फलंदाजाची. ओहो, लॉफ्ट करायचं होतं समोर पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. बॉल आता कमी होत चाललेत. बॉल बाकी आहेत एकंदरीत ते 15. 14 आणि 14 बॉल मध्ये 40 धावांची गरज या मॅच मध्ये गुरुदत्त चेहरादेव सागावला. चांगली बॉलिंग करतात पहिल्या षटकारानंतर. सॉफ्ट हँडने समोर आता खेळत आहेत. एक सिंगल तरी इथे कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. राम स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोर ऑन 31. 31 धावा. बॉल बाकी आहे 13 आणि 13 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. सध्याचं रिक्वायर्ड 100 जर आपण एपी बघितलं तर ते 18 वरती जाऊन पोहोचलंय. जबरदस्त बॅटिंग केले फर्स्ट इनिंग मध्ये. खास करून फलंदाजाचा आपण विचार केला पहिल्या डावामध्ये तर अडिवली कडून आपण बघितलं होतं 40 रनची जबरदस्त इनिंग कल्पेश भाने कडून आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि त्या खेळीला सध्या तरी उत्तर देतोय राम मात्रे. 6 बॉल मध्ये 21 धावा त्याच्याकडून आलेल्या आहेत आणि त्याची विकेट इंटरेस्टिंग आहे. ओ डाऊन द लेग बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली, डिफाईन लेगला बॉल सीमारेषेच्या बाहेर आलेला चौकार धावसंख्येला नेतोय 35 वरती. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल आता पाहिजेत आणि 35 धावा गुरुदत्त चेहरादेव सागावला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 35 विकेट पडलेले 1 आणि 12 बॉल 35 मॅच. अर्धा पल्ला पार झालाय पण त्यासाठी 18 बॉल लागले. अर्धा पल्ला पार करायचे त्यासाठी 12 बॉल बाकी आहेत. पाहूयात रामची विकेट मिळतीये की रोहित भोईरी सुरुवात करेल. दुसऱ्या बाजूने काय घडणार आहे. हे दोन्ही फलंदाज गोलंदाजावरती हवे होतील की मात्र आलेला विजय सेकंड स्पेल मध्ये तो कंटिन्यू करतोय. अर्थातच दुसरं षटक त्याने हाताळलं होतं. अवघ्या 4 धावांचं 5 डॉट बॉल त्याने टाकले होते. ते डॉट बॉल येतील, विकेट येतील की धावा बनणार आहेत या ओव्हर मध्ये. रिंग्स वाली मैदानाच्या बाहेर येते. मात्रेपाडाचे आमचे छोटे प्रेक्षक देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी जर्सी परिधान केली आहे. साई आणि त्याचबरोबर आय थिंक मयुरेश हे दोघेही जरूर तुम्हाला मंचासमोर पाहायला मिळत आहेत. जय बोले क्रिकेट क्लब मात्रेपाडा. मलंगड एक्सप्रेस इंजरी होती, थोडा आजाराने त्रस्त होता, मात्र त्याही परिस्थितीनंतर तो पुन्हा आपल्या गावच्या संघासाठी तयार झाला. योगेश
कृष्णा, मच्छिंद्र, राजेश, किरण, अजय, ही संपूर्ण टीम आज आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडा. अर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट व सध्या ISPL सीझन 2 च्या कॉन्ट्रॅक्ट मुळे खेळणार नाही. 12 बॉल 35 चा सामना आहे, त्याकडे देखील जाऊ आपण सध्या या मॅच कडे. ऑफ स्टंप हलका बाहेर, डॉट बॉल. वाईटचा रिटर्न क्रीजचा आतून आलाय. रोहित थोडासा संभ्रमात होता, अंपायर कडे गेलाय, तो अपील करतोय, पण वाईडला रिव्ह्यू नाही. एक रिव्ह्यू आहे जो फक्त वेस्ट आहे, नो बॉल साठी तुम्ही घेऊ शकता. 11 बॉल 35 चा सामना आहे. इंटरेस्टिंग मॅच. विजय पवार, फुल टॉस, खराब बॉल आणि आता तो चालला मिड विकेट हवाई यात्रेसाठी. षटकार. ओव्हर मध्ये विजयचा एक चौकार आला होता. 5 डॉट टाकले होते सूरजला. या ओव्हर मध्ये पहिला डॉट आलाय, पण रोहितने दुसऱ्याच बॉल वरती उत्तर दिल्या षटकाराने. या मॅच मध्ये आम्ही जिवंत आहोत हे त्याने जरूर सांगितले. 29 आणि पाहिजेत बॉल शिल्लक आहेत 10. पवार, ओहो, ऑप्शनचा या वेळेला आपण पाहतोय जास्त बाहेरून. फार चांगले अंपायरिंग करतात. मी कौतुक करेन आमच्या अमोल पाटीलचं. यंगस्टर आहेत आणि सध्या आमचा अंपायर एक लंच ब्रेकला असताना तो मैदानाच्या आतमध्ये. सुपर क्वालिटी अंपायरिंग. खेचलाय रोहितचा दुसरा हिट. भोईरचा बेधडक बिंदास्त षटकार. फटकार रोहित शर्माची आठवणच करून देणार होता. जबरदस्त पूल जो रोहित शर्माचा सिग्नेचर शॉट आहे आणि सागावच्या रोहित भोईरच्या बॅट मधून आलेला आहे. उगम शेलार यांचं देखील नुकतंच आगमन होते. उगमचा देखील पूल हा फटका फेवरेट आहे. उगमला विनंती असेल या पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॉल मॅच बॉल आला. बॉल बाकी आहेत आता 9 आणि 9 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे मॅच मध्ये. धावा फलकावरती 48 धावा. एक विकेट पडली आहे. मात्र आता सूरज नंतर रोहितने सूत्र आपल्या हातामध्ये घेतले. पवार तयार. एज आहे शॉट थर्ड. थोडासा बाजूला बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉपला सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचं दार उघडलंय. धावसंख्येचं दार उघडतोय रोहित. चौकार. बॉल सीमारेषेचा बाहेर गेला, त्यामुळे मन थोडंसं हलकं झालं असेल पाबल्यांमध्ये असलेल्या सागावच्या खेळाडूंचं. 7 बॉल आणि 14 ची मॅच आहे. जबरदस्त बॅटिंग सध्या रोहित कडून. येस 16 परिवर्तन आम्ही करतोय. 8 बॉल आणि 18 ची गरज आहे. लक्षात घ्या पुन्हा एकदा. क्षमस्व त्याबद्दल. स्क्रीनवरती देखील तसंच अपडेट झालं होतं. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल चाललाय, पण डीप मधून नवीन येत आहेत बॉल वरती. चांगली फिल्डिंग. थ्रो चांगला आहे की खराब. रामने क्रीज सोडली. मैदान सोडावं लागेल. या क्षणाला कोऑर्डिनेट दोघांना करता आलं नाही. रनआउटची विकेट पडते. ज्या रामचा बॅट मधून आतापर्यंत आल्या होत्या त्या अर्थातच 25 धावा. त्याची विकेट पडली आणि आता बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा बनवायच्या 17. या विकेटचं श्रेय मी नवीनला देखील देईन अर्धा आणि करणला देखील देईन, कारण थ्रो ज्या पद्धतीने पुढे जाऊन त्याने कलेक्ट केला. जर पहिला टप्पा पडला असता तर त्याला वेळ मिळाली असती मागे येण्यासाठी, पण तो पहिला टप्पा पडू दिला नाही
आणि आपण पाहतोय तो थ्रो कलेक्ट करत असताना इथे विकेट काढतात रामची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत आलाय. धावा 53 आहेत. 7 बॉल 17 पाहिजे त्या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना गुरुदत्त चेरादेव सागावला डिफेंडिंग चॅम्पियन आहे. सहसा सामना सोडणार नाहीत. प्रिशा 11 अडवली देखील संघर्ष करत आहे. मॅच ऑन. 7 बॉल 17 धावा. ओहो या वेळेला चॉप करायचा होता मात्र इथे आलाय तो डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते अर्थातच 53. आता या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये 17 पाहिजेत. विकेट कडे जाऊयात आपण. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना विकेट पडले होते ते तिथेही 3च विकेट पडले होते आणि इथेही 3 विकेट पडलेले. टॉस आहे तो आइए सुनते हैं बिना रैप वाला रीमिक्स. आता 53 धावा झाल्यात. लक्षात घ्या अडवली आणि सागाव 53 ला 2 विकेट पडलेत. 6 बॉल 17 पाहिजेत. फर्स्ट इनिंग मध्ये विकेट पडले होते. बॅटिंग करत असताना अडवलीचे 3 या डावामध्ये सागावचे विकेट पडले 2. दॅट्स ऑल. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन. आमदार चषक 2025 च्या दुसऱ्या पर्वामध्ये महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या या 8 संघांचा पोल मधले डिफेंडिंग चॅम्पियन गुरुदत्त चेरादेव सागाव आणि त्यांच्या विरुद्ध प्रिशा 11 चे हनुमान अडवली. विजय पवारने दुसऱ्या षटकामध्ये 4 धावांचं षटक हाताळलं होतं. त्या विजयच्या विरुद्ध 4th ओव्हर मध्ये 18 धावा आल्या आणि त्यामुळे आता या मॅच मध्ये सागाव देखील येते. रोहित कडे स्ट्राईक आहे. वेदांत ऑफ स्ट्राईक आहे. 6 बॉल 17 मध्ये लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय नवीन भाने. सहा बॉल 17चा सामना. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑफ डिपिश कव्हर पॉइंट. हे सध्या 5 फिल्डर तटिया सर्कलच्या बाहेर आहेत. समोर चेंड कडून षटक आहे. वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध आता षटकार मारायचे आहेत. ऑफ स्टंपचा बाहेर होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. फार वेगाने फिल्डर लॉंग ऑफचे पोहोचतात. योगी कडून मिसफील्ड. सेकंडचा कॉल. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला पण त्या अगोदर फलंदाज आलाय. एक धाव महत्वपूर्ण आणि या क्षणाला स्ट्राईक हवे रोहित भोईरला. ती स्ट्राईक मिळते. पहिल्या बॉल वरती आलेल्या 2 धावा धावसंख्येला आकार देत आहे. स्कोर मोज ऑन 55. 5 बॉल 15 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 55 धावा फलकावरती आहेत. 15 पाहिजेत 5 बॉल मध्ये. कंबालपाडा आणि त्याचबरोबरीनं मात्रेपाडा पण मंचा समोर येऊन थांबा. नेक्स्ट मॅच जे आपल्याला पाहायला मिळेल. आहा व्हाट अ शॉट इज दॅट. वाव डोळ्यांचं पारणं फेडणारा रोहित भोईरचा आणखी एक लाजवाब षटकार. सव्वा 40+ अजय हनुमान 40+ उंबर्डे या दोन्ही संघांना विनंती मॅनेजमेंटद्वारे आपण मंचासमोर येऊन थांबा. कंबालपाडा आणि मात्रेपाडा आपण या मॅचचे फक्त बॉल उरले 4 आणि 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. रोहित अगोदर सूरजची सुरुवात. रामचा अटॅक आणि या दोघांचं कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतं रोहित भोईर. 4 बॉल मध्ये 9 पाहिजेत. विकेटच्या आधारावरती 8 ला विजय असेल. विकेट 2च पडलेत. पहिल्या इनिंग मध्ये 3 पडले होते अडवलीचे. भाने येतोय समोरच्या एंडकडून. ओहो बॉल हवेमध्ये. संधी विकेटची. डीप स्क्वेअर लेगला विजय पवार पोहोचलाय. टिपलाय झेल. फलंदाज बाद. 3 बॉल आता 9 धावांची गरज या मॅच मध्ये. गुरुदत्त चेरादेव सागावला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज एक्झॅक्ट बाद आहे की नाही हे आपल्याला अंपायर सांगतील. थोडासा वेळ आपण घेऊयात. ऑन ग्राउंड अंपायरने सांगितले चेक करा आपण थर्ड अंपायरला.
त्या 9. दहा बॉल मध्ये 26वा रोहितचा बॅट मधून आल्या, पण या मॅचला फिनिश करू शकला नाही. खंत असेल मैदानाच्या आतमध्ये. वेदांत आणि त्याच्या सोबतीला अवधूत मात्र आलाय आणि आय थिंक अवधूत कडे स्ट्राईक आहे. 3 बॉल 9चा सामना आहे. विकेटची बरोबरी झाली. अडवलीचे 3 विकेट पडले होते, सागावचे 3 विकेट पडलेले आहेत. अर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड कार्यसम्राट नगरसेवक साईदादा शिवाजी शेलार यांचे आगमन झालेले. दादांना विनंती आपण मंचावरती या. 3 बॉल 9 धावा. ऑन साइडला हाफ आर्म पूल केला. मिड विकेटला बॉल आहे. वेदांतला स्ट्रायकिंग एंडला आणलं अवधूतने. सामना आता शेवटच्या 2 बॉलवरती, जिथे 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या सागावला. आय थिंक टॉस सागावने जिंकला होता. विकेटची बरोबरी आहे, म्हणजे आताही 8 ऐवजी 7 धावा चालतील टॉसच्या आधारावरती. विकेट जर पडली तर धावसंख्येचं कंपल्शन असेल. 2 बॉल मध्ये आपण पाहतोय 8 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गुरुदत्त चेरादेव सागावला. वेदांत स्ट्रायकिंग एंडला आत्मविश्वासाने आलाय, पण रोहितच्या विकेटने नवीन भानेकडे देखील आत्मविश्वास आहे. पाहूयात विजय कोणाचा असेल. 2 बॉल 8 धावांची गरज या मॅच मध्ये. टॉसच्या आधारावरती 7ला विजय जरूर आहे, पण विकेट जर पडली तर धावसंख्येचं कंपल्शन. नवीन तयार. ओहो, पंच केलाय गॅपमध्ये, तर बॉल जरूर आपण पाहतोय. ऑफ स्टंपचा बाहेर बॉल होता. 2 धावा ते मिळतील सहजरित्या, पण सामना आता आलाय 1 बॉल 6 वरती. अर्थातच 5 षटकार हवाय. षटकार हवाय. 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज. ऑफिशियली 6 पाहिजेत, पण 5ला विजय असेल सागावचा. टॉसच्या आधारावरती विकेटची बरोबरी झालेली आहे. व्हॉट अ मॅच. डिफेंडिंग चॅम्पियन. सुरुवात सूरजची, रामची, रोहितची. या सामन्याला देईल का न्याय. फलंदाज वेदांत. नवीनने चांगली बॉलिंग केली. रोहितच्या विकेटने त्याने मॅच मध्ये आणून ठेवलंय. ते प्रिशा 11 जयनुमान अडवलेला. यस्त्यांचा मागे आता कल्पेश आला, योगी आलाय. शॉर्ट थर्डला फिल्डर, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर, शॉर्ट कव्हरला फिल्डर, सिली पॉइंटला फिल्डर. ऑन साइडला 3 फिल्डर आहे. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. बॉल तयार. तिसऱ्या दिवसाचा तिसरा सामना, महत्वपूर्ण सामना. अडवली विरुद्ध सागाव. 1 बॉल 6, 5ला विजय. षटकारच हवा विजयासाठी सागावला. बॉल तयार. ओहो, ऑफ स्टंपचा फार बाहेर या वेळेला अंपायरचा इशारा वाईड. आता सामना 4ला विजय असेल. 5ची गरज आहे. 1 बॉल 5. 4ला विजय असेल टॉसच्या आधारावरती. षटकार हवा होता तिथे चौकारी आता चालेल. पाहूया चौकार येईल. शेवटचा बॉल वरती की नवीन भाने मात्र त्या 4 धावा बनवू देणार नाही वेदांतला. प्रिशा 11 अडवलीच्या विरुद्ध गुरुदत्त चेरादेव सागाव. वेदांच्या विरुद्ध नवीन. 1 बॉल 5. ओहो, थेट आला विकेट किपर कडे. हा डॉट बॉल. डिफेंडिंग चॅम्पियन विजयाचं खातं उघडू शकले नाही सेकंड सीझन मध्ये. आमदार चषकाच्या हार्ड लक टीम गुरुदत्त चेरादेव सागाव, आणि हा सामना जिंकला नवीन भानेचा गोलंदाजीने प्रिशा 11 जयनुमान अडवलीने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. लगेचच आपण जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार. क्रिकेटचा आज इंडियन स्टेट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये जे श्रीनगर के वीर्सच्या संघामधून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि या स्पर्धेला देखील त्यांची भेट आपण पाहतोय. कंबालपाडा आता